लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील गरिबांच्या हक्काच्या घरांच्या योजनेत म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सोनू मनवानी याला न्यायालयाने पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। म्हाडा फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला सोनू मनवानी याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मनवानीला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या काळात पोलिसांनी त्याच्या निवासस्थानातून तपासासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत। या प्रकरणाचा तपास आता सरकारवाडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। या घोटाळ्यात केवळ विकासच नव्हे तर महसूल विभागातील काही सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले। यामध्ये 2 सेवानिवृत्त नायब तहसीलदार, 3 तलाठी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असली तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। इतर 6 विकासक आणि जमीन मालक अटकेच्या भीतीने नॉट रिचेबल असून गुढीपाडव्यासारख्या सणालाही त्यांनी नाशिक बाहेरच पळ काढल्याचे समोर आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।